तर बच्चू कडूंच्या आंदोलनासाठी आता सोलापुरातून देखील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना झाले। सोलापुरातील पदाधिकारी नागपूरकडे रवाना झालेत। प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांना पाठिंबा आहे। डोक्यावर जय किसान नावाची टोपी घालत पदाधिकारी आता या मोर्चासाठी निघालेले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचा मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळणं, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणं, काही दिवसापूर्वीपासून आदरणीय बच्चूभाऊ पूर्ण महाराष्ट्रभर सभेंच्या मार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत। जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाहीत तोपर्यंत आपल्या या मोर्चाला काही अर्थ नाही। या भविष्यात 28 तारखेला, उद्याच्या होणाऱ्या 28 तारखेला आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, अनेक शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा सातबारा कोरा होणं गरजेचं आहे। आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।